उत्तराखंडमध्ये भागीरथी नदीत बस नदीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये 22 यात्रेकरू ठार तर 7 जण जखमी। मध्य प्रदेश सरकारनं जाहीर केली आर्थिक मदत। अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू। पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी मतदान सुरू। शुक्रवारी होणार मतमोजणी। निवडणूक आयोगानं केली चोख व्यवस्था। अयोध्येमधली वादग्रस्त वास्तू पाडल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात लखनौ इथं सुनावणी सुरू। लालकृष्ण अडवाणींसह दिग्गज नेत्यांचा खटल्यामध्ये समावेश। उत्तर प्रदेश आणि दिल्लीत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात आयकर विभागाच्या धाडी। भ्रष्टाचाराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागानं उचललं कडक पाऊल। जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याच्या कर्नाटकच्या निर्णयाविरोधात केंद्राकडे तक्रार करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांसाठी कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू। कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा। मेट्रो कोस्टल रोड यासारखे विशेष प्रकल्प राबवताना येणाऱ्या तांत्रिक बाबींचा अडथळा दूर करण्यासाठी राज्य सरकारचा लवकरच एक विशेष प्रकल्प कायदा। राज्यात यंदा 4 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट। 1 ते 7 जुलै वृक्ष लागवड अभियान। 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प। राज्यातल्या शिक्षकांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव। अभिप्राय मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली नसल्यानं यंदा विद्यार्थ्यांवर शेवटच्या क्षणी ताण येण्याची शक्यता। गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला झाली होती प्रक्रिया पूर्ण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 2 दिवसांच्या लातूर दौऱ्यावर। जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा घेणार आढावा, तसंच विकास कामांची करणार पाहणी। बीड जिल्ह्यातल्या केरूळ इथल्या झाकीर शेख या शेतकऱ्यानं सौर पंपाच्या साहाय्यानं शेती करून मिळवलं चांगलं उत्पन्न। ब्रिटनमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ब्रिटनमधल्या प्रमुख स्थळांची सुरक्षा लष्कराच्या ताब्यात। ब्रिटनच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली आणखी काही दहशतवादी हल्ल्यांची भीती। आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धेत 14 पदकं पटकावून भारत 3ऱ्या स्थानावर। चीननं पटकावला पहिला क्रमांक तर चीन तेपई 2ऱ्या स्थानावर। अनुकूल वातावरणामुळे नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन नियोजित वेळेनुसार येत्या 30 मे पर्यंत होण्याची शक्यता।